नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. आज आपण रसशास्त्र पेपर 1 याचं पूर्ण अनालिसिस केलं प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं आणि कोणते क्वेश्चन आहेत जे की मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहेत 2015 पासूनचे ते तुमच्या पुढे मांडतोय. म्हणजे तुम्हाला हे क्वेश्चन डायरेक्टली पाठ करता येतील आणि आपल्या येणाऱ्या एक्झाम मध्ये ते क्वेश्चन रिपीट होण्याचे मोस्ट चान्सेस असतील. कारण आतापर्यंत एवढे रिपीट झालेले आहेत म्हणजे एक्झामिनरचे फेवरेट आहेत आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप जास्त महत्त्वाचे आहेत. म्हणून आतापर्यंत रिपीट झालेत, तुमच्यामध्येही रिपीट होऊ शकतात. त्यामुळे आता हे जे क्वेश्चन देतोय त्यांना डायरेक्टली पाठ करून टाकायचं. जवळपास 15 ते 17 क्वेश्चन आहेत आपल्याकडे जे की मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहेत. पेपर 1 रसशास्त्र आज आपण पाहतोय. पहिला क्वेश्चन बघा एलक्यू साठी. कुपिपक्व रसायन म्हणजे काय? कुपिपक्व रसायन काय आहे? मोस्ट रिपीटेड आहे. त्याचे प्रकार लिहायचे आहेत. रससिंधूर आणि मकरध्वज हे एक्झाम्पल सांगितले. किंवा समीरपन्नक घटक द्रव्याचे निर्माण विधी कशाची? कुपिपक्वाची. मात्रा काय यूज करू शकतो, याची उपयोग काय आहे, याचं सविस्तर वर्णन करायला लावले. हे जे क्वेश्चन आहेत हे 2015 पासून विचारले कारण काही गोष्टी अशा असू शकतात की काय काय आता नवीन सिलेबस मध्ये नाही सुद्धा तरी सुद्धा ते 2015 मध्ये विचारले गेलेले आहेत. त्यामुळे आपण अभ्यास करताना जेव्हा हे क्वेश्चन्स आहेत ते आपण समजून घ्यायचं की हा जो क्वेश्चन आहे हा सिलेबस मध्ये आहे की नाहीये. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आपल्याला दिलाय धातू कल्पनेची व्याख्या किंवा वर्गीकरण लिहून लोह धातू. बघा कोणकोणते मोस्ट रिपीटेड आहेत. लोह धातू, ताम्र धातू, वंग धातू किंवा नाग धातूचे शोधन मारण मात्रा आणि त्याचा उपयोग आपल्याला माहित पाहिजे. धातू भस्मांचे परीक्षण म्हणजे भस्म परीक्षा, त्याच्यानंतर सिद्धी लक्षणे आणि प्रमाणीकरण सविस्तर वर्णन करा. किती वेळा रिपीट झालाय? 1 2 3 4 5 6 वेळा रिपीट झालेले आहेत हे धातू. त्यामुळे हे व्यवस्थित करा. त्याच्यावरती जास्त फोकस आपल्याला करायचा आहे पेपर 1 च्या दृष्टिकोनातून. त्यानंतर जाऊया पुढे. महारसाची नावे लिहून, महारस जे आहेत त्याची नावे लिहून अभ्रक भस्म किंवा शिलाजित भस्म, अभ्रक आणि शिलाजित महत्वाचे महारसामध्ये, यांचे पर्यायी नाव, प्राप्तिस्थान कुठे भेटतात, हे प्रकार काय काय आहेत मित्रांनो याचे. त्यानंतर ग्राह्यत्व कशा पद्धतीचं हे सेवन केलं पाहिजे, शोधन कसं करायचंय, मारण कसं करायचंय, लोहितीकरण कसं करायचंय, मात्रा, उपयोग हे सविस्तर वर्णन करा. अभ्रक तर गेल्या वर्षी पेपर 1 लाही आला आणि पेपर 2 लाही भस्म म्हणून आला. एवढा इम्पॉर्टंट हा अभ्रक राहणार आहे. त्याचबरोबर शिलाजित ही या वर्षीसाठी इम्पॉर्टंट होऊ शकतो. किती वेळा रिपीट झाला क्वेश्चन? 1 2 3 4 5 6 वेळा हा रिपीट झाला. हे 2024 आणि 2021 आहे का? हे जर आहे आता आपले जे रिसेंट नवीन पॅटर्न नुसार पेपर झाले त्याच्यामध्ये सुद्धा हा रिपीट झालेला पाहायला मिळतो. त्यानंतर पारदाचे 18 संस्कारांचे नाव लिहायचे. तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये आलेले आहेत. 18 संस्कार एवढे महत्वाचे नाहीत परंतु अष्ट महत्वाचे आहेत. पारदाचे 18 संस्कारांची नाव लिहायची आणि अष्टसंस्कार किंवा स्वेदन संस्काराचे सविस्तर वर्णन करा. अष्टसंस्कार व्यवस्थित वर्णन करा म्हणून क्वेश्चन आला. किती वेळा? 1 2 3 4 आणि 5 वेळा हा क्वेश्चन रिपीट झालाय. पारदाचे अष्टसंस्कार तुमच्यासाठी पारद खूप जास्त महत्वाचा आहे. पारदाचा दोष करायचे, पारदाच्या गती करायचे, पारदाचे अष्टसंस्कार करायचे. पुढे जाऊया. रत्नावरती क्वेश्चन आलाय. रत्न म्हणजे काय? रत्नांचे वर्गीकरण विचारले आहे, रत्नांचे प्रकार, त्याच्यानंतर रत्न आणि ग्रहांचा संबंध, रत्नांचे दोष, IMP आहे. हे सर्व लिहून, हे सर्व रत्नांची कॉमन इन्फॉर्मेशन आहे. आता त्याच्यानंतर वज्राबद्दल माहिती विचारली, मोक्तिक बद्दल माहिती विचारली आहे. हिरा आणि मोती याच्याबद्दल खूप वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे प्रिव्हियस इयर मध्ये. 1 2 3 4 वेळा हा क्वेश्चन रिपीट झालाय रत्नाविषयी. त्यामध्ये वज्र पुन्हा डिटेलमध्ये विचारलाय, मोती त्याच्यामध्ये डिटेलमध्ये विचारलाय. वज्र म्हणजे काय? हिरा. त्यानंतर बघा 6वा प्रश्न जो की मोस्ट टाइम रिपीट झालेला आहे. चतुर्विध रसायन म्हणजे काय सांगून चतुर्विध रसायनात येणाऱ्या प्रकारांची नावे उदाहरणासह लिहा, असं तुम्हाला एसीक्यू ला येऊ शकतं. एसीक्यू ला काय येईल? एसीक्यू ला छोटा प्रश्न येईल, चतुर्विध रसायन म्हणजे काय सांगा आणि त्याचे जे टाइप्स आहेत मग त्याच्यामध्ये ठरलीय रसायन असेल, कुपिपक्व रसायन असेल, परपटी असेल, पोटली असेल, या सर्वांचा उदाहरणासोबत लिहा म्हणू शकतो. सगळं काही शॉर्ट मध्ये आपल्याला लिहायचं. सर्वांच्या निर्माण विधी लिहायची गरज नाही जर एसीक्यू आला. एलक्यू आला तर डिटेल मध्ये लिहावं लागेल. त्याच्यानंतर पुढे आता बघा एसक्यू साठी पण यंत्राची व्याख्या लिहून खल्व यंत्र, यंत्राची व्याख्या लिहून कोणकोणते यंत्र रिपीट झालेत बघा. खल्व यंत्र, त्यानंतर कच्छप यंत्र आता नाही हा, त्याच्यानंतर पाताल यंत्र, त्याच्यानंतर विधाधर यंत्र,
यांच्या आकृतीसह सविस्तर वर्णन सांगितलेले आहे. कळालं? त्याचबरोबर कोटिंग पॅन. आता कोणकोणते यंत्र सर्वात महत्वाचे आहे तुम्हालाच कळायला पाहिजे. किती वेळा रिपीट झाले बघूया. 1 2 3 4 आणि 5. 5 वेळा हे यंत्र रिपीट झालेले आहेत. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा रिपीट झालेला. आमृतीकरण म्हणजे काय? आमृतीकरण म्हणजे काय? अभ्रक किंवा इतर द्रव्यांचा आमृतीकरणाची विधी आणि उपयोग सविस्तर वर्णन करा म्हणून सांगितलेलं आहे. आमृतीकरण तुम्हाला परिभाषामध्ये दिसेल आणि त्याच्यानंतर अभ्रकाचं आमृतीकरण कसं करायचं विचारले. आता अभ्रकाचं आमृतीकरण एवढं इम्पॉर्टंट नाही, परंतु आमृतीकरण याची व्याख्या तरी परिभाषा तरी तुम्ही व्यवस्थित करून ठेवा. त्याच्यानंतर पुढे बघा, कोष्ठाची व्याख्या लिहून कोष्टीची व्याख्या लिहून अंगार कोष्टी किंवा इतर प्रकारांचे सविस्तर वर्णन करा. मी तुम्हाला IMP चा व्हिडिओ दिला, त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं की कोष्टी आणि अंगार कोष्टी खूप जास्त इम्पॉर्टंट रिपीट झालेलं आहे बघा. 1 2 3 4 आणि 5 या 5 वेळा रिपीट झालाय. त्यामध्ये 2 वेळा काय झालाय, सॉरी 1 वेळा जो आहे तो नवीन पॅटर्न नुसार सुद्धा आलेला आहे. बाकी ओल्ड पॅटर्न नुसार सुद्धा कोष्टी आणि अंगार कोष्टी हा क्वेश्चन खूप जास्त रिपीट झालेला आहे, यंत्रामध्ये आहे. त्याच्यानंतर गंधकाचे प्रकार, गंधकाचे गुणधर्म, शोधन पद्धती, गंधक धृती कशी पद्धतीने बनवले जाते. त्याच्यानंतर उपयोग स्पष्ट करा. गंधकावरती प्रश्न आलेला आहे. गंधक इम्पॉर्टंट मध्ये पकडा मग तुम्ही. 1 2 3 4 4 वेळा आलाय आणि रिसेंटली पण एका एक्झाम मध्ये आलाय, जे की 2021च्या पॅटर्न नुसार झालेली. हिंगुळाचे प्रकार, पर्यायी नावे, शोधन विधी, रासायनिक संघटन, गुणकर्म, हिंगोलयुक्त पारद निर्माण विधी लिहा. हिंगुळ तुम्हाला जर सर्व रसद्रव्य परिचयामध्ये जर विचारलं की सर्वात महत्वाचा कोण आहे, कारण सर्वात जास्त मोस्ट रिपीटेड PYQ मध्ये कोणता आहे, तर हिंगुळ म्हणू शकता तुम्ही. हिंगुळाचे प्रकार म्हणा, हिंगुळाचं शोधन म्हणा. हिंगुळ शोधन खूप जास्त इम्पॉर्टंट, कारण प्रिव्हियस इयर मध्ये सर्वात जास्त रिपीट झालेला कोणता आहे, हिंगुळ. आणि तुमच्या येणाऱ्या एक्झाम मध्ये येण्याचे मला वाटतंय सर्वात जास्त चान्सेस कोणते आहेत की हिंगुळ. त्यामुळे हिंगुळ वरती थोडं जास्त फोकस करायचंय, कारण किती वेळा रिपीट झालाय, 1 2 3 4 आणि 5. नवीन पॅटर्न नुसार 2 वेळा रिपीट झालेला आहे. त्याच्यानंतर परिभाषाची व्याख्या लिहायची. परिभाषा काय आहे, त्याच्यानंतर भावना, मारण, आवाप, निर्वाप, ढालन हे सर्व काही काय करायचंय. त्याचबरोबर द्रावक गण आहे. द्रावक गण मला वाटतं ह्या वर्षी सिलेबस मध्ये आहे की नाही माहिती नाही, परंतु एकदा रीड करून घ्या, कारण द्रावक गण खूप वेळा प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये रिपीट झालेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. एवढे सगळे जे परिभाषा आहेत हे बघा खूप वेळा रिपीट झालेले आहेत. 1 2 3 4 5 6 वेळा रिपीट झालेले आहेत. ते न्यू पॅटर्न नुसार पण रिपीट झालेले आहेत. त्यानंतर वंग धातू, वंग धातूचे शोधन व मारण विधी. वंग धातूचा शोधन मारण विधी 2 वेळा रिपीट झालेला आहे. त्यानंतर पुढे मुशेची व्याख्या, निरुक्ती. मुशा कशा पद्धतीने बनवली जाते. गोस्थनी मुशा विचारली गेली आहे. नंतर वृत्तांत मुशा, सामान्य एवढं इम्पॉर्टंट नाहीये, गोष्ट रीड करा, परंतु सामान्य मुशा याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. सामान्य मुशा तुम्ही आकृती सोबत तयार करून ठेवा. किती वेळा, 1 2 3 4 5 वेळा हा सुद्धा विचारला गेलेला आहे. त्यानंतर पुढे जाऊया. काशीस किंवा कांक्षी याचं रासायनिक सूत्र विचारले आणि शोधन विधी विचारले, गुणकर्म विचारले आहेत. 1 2 3 4 5 5 वेळा रिपीट झालेला क्वेश्चन आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आहे पुटाची व्याख्या पाहूया. पुट व्याख्या लिहून महापूट यंत्रामध्ये येतं. पुटाची व्याख्या लिहून महापूट, त्याचबरोबर गजपूट, कुकुटपूट, वराहपूट यातील साम्यभेद याविषयी सविस्तर वर्णन करा. पूट जे आहेत याचे सर्व प्रकारांचे नाव आपल्याला माहित पाहिजे. त्याच्यामध्ये किती किती आपण काय काय वापरतोय इन्ग्रेडियंट ते आपल्याला माहित पाहिजे. तुमचा एका क्वेश्चन इथे कव्हर होऊ शकतो. 1 2 3 4 5 5 वेळा हा सुद्धा रिपीट झालेला आहे मित्रांनो. त्याच्यानंतर भस्मांच्या ग्रंथोक्त तसेच आधुनिक मानक परीक्षांचे म्हणजे स्टँडर्डायझेशन टेस्ट आपल्याला करायचं, म्हणजे भस्म कसं ओळखायचं, भस्म परीक्षा ह्याच्यामध्ये आपण लिहिणार. रिपीट झालेला आहे 3 वेळा. रसपरपटी विचारले. रसपरपटीचे घटक द्रव्य, प्रकार आणि निर्माण विधी. हे परपटीमध्ये रसपरपटी उदाहरण पण दिलेले आहे आणि रसपरपटी 3 वेळा रिपीट पण झालेला आहे. हरताल आहे. हरतालचे पर्याय नाव, प्रकार आणि शोधन. हरतालचे शोधन व्यवस्थित करून ठेवायचं आहे. 2 3 वेळा रिपीट झालेला आहे. त्याच्यानंतर पुढे साधारण रसातील द्रव्यांची नावे लिहून कपार्दिक किंवा नवसागराचे पर्याय नाव, प्रकार आणि उपयोग लिहायला सांगितलेले आहेत. तोही क्वेश्चन रिपीट झालाय 3 वेळा. आता खालील कल्प किंवा उटीचे घटक द्रव्य, निर्माण विधी, उपयोग लिहा. कोणकोणते सर्वात जास्त रिपीट झालेत कल्पामध्ये? आरोग्यवर्धने रिपीट झालेला आहे. आनंद भैरव रस
आणि शंखवटी सर्वात जास्त इम्पॉर्टंट. 1, 2, 3, 4, 5 5 वेळा हे कल्प रिपीट झालेले आहेत. त्यामुळे या कल्पावर जरा जास्त भर द्यायचा आहे. शाळा जी आहे यावर्षी आपल्याला नाही स्टुडंट आले, परंतु प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये खूप जास्त रिपीट झाली म्हणून नजर मारून घ्यायची. शाळेचा इतिहास किंवा आयुर्वेदिक औषध निर्माणाचा क्रमिक विकासक्रम, आता याच्यावरती आपल्याला वेगळा एसक्यू येतो. आयुर्वेदाचा काय क्रमिक विकासक्रम आणि अर्वाचीन दृष्टीने सविस्तर वर्णन लिहा. आता हा जो प्रश्न दिलाय ना, हा जर तुम्ही व्यवस्थित पूर्ण प्रश्न जर केला तर तुमचा पहिला एसक्यू 100% कव्हर होणार न्यू पॅटर्न नुसार. 100%, कारण एवढाच त्याचा सिलेबस आहे. 1, 2, 3, 4 मागे सुद्धा 4 वेळा रिपीट झालेला आहे, तुम्हाला सुद्धा होणार. त्याच्यानंतर पुढे बघा, कल्प दिला प्रवाळ पंचामृत. प्रवाळ पंचामृत याचे घटक, द्रव्य, गुणधर्म आणि उपयोग लिहा, कारण हा क्वेश्चन सुद्धा रिपीट झालेला आहे. प्रवाळ पंचामृत तुम्हाला खूप वेळा प्रिव्हियस इयर मध्ये पाहायला मिळणार आहे. अशा प्रकारे आपलं पूर्ण रसशास्त्र पेपर 1 चे मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आपण कव्हर केलेत. आता व्हिडिओ पुन्हा पहा, पॉज करा, हे क्वेश्चन टिक करून घ्या आणि या क्वेश्चनवर सर्वात जास्त फोकस करायचंय. इम्पॉर्टंट क्वेश्चन सर्व करायचे आणि हे जे क्वेश्चन आहेत हे क्वेश्चन पाठ करून टाकायचे, कारण हे क्वेश्चन सर्वात जास्त रिपीट होतात आणि तुमच्या एक्झाम मध्ये हे रिपीट होण्याचे मोस्ट चान्सेस आहेत. जर तुमचा रिस्पॉन्स चांगला असेल तर आपण लगेच नवीन व्हिडिओ बनवूया जो की पेपर 2 साठी असेल आणि दुसऱ्या सब्जेक्टही तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक मिळेल. ते व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, म्हणजे आपला एक तिथे कम्युनिटी आहे. तिथे काही आपण शेअर करत असतो, नोट्स असतील, काही गाईडलाईन्स असतील, एक्झामसाठी काही इम्पॉर्टंट असेल त्यावरती आपण पहिलं अपडेट देत असतो. इंस्टाग्राम चॅनलवरती फॉलो करा, म्हणजे तुमचा आणि आमचा कनेक्ट आणखी वाढत जाईल. ठीक आहे. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत तुमच्या सर्वांना अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट मित्रांनो.